पेण शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले असून या खड्ड्यांमधून वाट काढताना नागरिकांची दमछाक होत आहे। हा नगरपालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा परिणाम असून नागरिकांना मात्र खड्ड्यांचा जाच पाचवीला पुजला असल्याचे आरोप होत आहेत। रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर एकही नगरसेवक बोलायला तयार नाही, यावर नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे। पावसाळा सुरू झाल्यापासून शहरातील जवळपास सर्वच डांबरी रस्त्यांवर लहान मोठे खड्डे पडले आहेत। पेण नगरपरिषदेसमोर, पेणच्या प्रवेशद्वारावर, आंबेडकर चौक, धरमतर रोड, मोरेश्वर थिएटर जवळ, पेट्रोल पंप परिसर, पेण बोरगाव रोड, 13 घरांची आळी, रिंग रोड, उत्कर्षनगर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांतून वाट काढताना वाहनचालकांना खड्ड्यांवरची कसरत करावी लागत आहे। काही ठिकाणी तर रस्त्यांवर खड्डे नव्हे तर रस्तेच खड्ड्यात गेले आहेत अशी स्थिती आहे। मागील वर्षी रिंग रोड परिसरात खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये होड्या सोडण्याचा कार्यक्रम काही समाजसेवकांनी केला होता। मात्र आता या खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का, असा सवाल नागरिक करत आहेत। पेणमधील काही प्रमुख मार्गावर आधी केलेले पॅचवर्क सुद्धा पुन्हा उखडू लागले आहे। पॅचवर्कसाठी पालिकेने कित्येक लाखो रुपयांचे कंत्राट दिले आहे, पण कामे नीट होत नसल्याने पॅचवर्क टिकत नाही। शहरात पडलेल्या खड्ड्यांवर नगरपालिकेतील विरोधी पक्षही मूग गिळून गप्प आहे। नागरिक मात्र खड्ड्यातून वाट काढताना मेटाकुटीला आले आहेत। शहरातील पालिकेच्या खड्डेमय रस्त्यांमुळे सत्ताधारी भाजपावर नागरिकांकडून टीकेची झोड उठली आहे।